देशाच्या माननीय पंतप्रधानांनी जे नारी विधेयक आणू घातलेलं आहे, तर त्या विधेयकातल्या तरतुदीनुसार आगामी काळामध्ये महिलांना एक चांगल्या प्रकारचा वाटा राजकारणामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हीच वेळ आहे आम्हाला आदरणीय सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्याची. अजितदादांच्या दुर्दैवी निधनानंतर ही होऊ घातलेली पोटनिवडणूक आहे आणि या पोटनिवडणुकीमध्ये सगळ्यांनी आपली राजकीय भूमिका किंवा राजकीय जोडे बाजूला ठेवून एक महाराष्ट्राची गौरवशाली परंपरा म्हणून आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मागे खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. आणि एक आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की देशाच्या माननीय पंतप्रधानांनी जे नारी विधेयक आणू घातलेलं आहे, तर त्या विधेयकातल्या तरतुदीनुसार आगामी काळामध्ये महिलांना एक चांगल्या प्रकारचा वाटा राजकारणामध्ये मिळणार आहे. त्यामुळे हीच वेळ आहे आम्हाला आदरणीय सुनेत्रा वहिनींचे हात बळकट करण्याची. या ठिकाणी प्रमुख पक्षाचे उमेदवार नसले तरी अपक्ष अनेक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत होते, मात्र ती झाली नाही. खरोखरच मी सगळ्यांनाच अजूनही आवाहन करेन की जरी नामनिर्देशनपत्र माघारी घेण्याचा कालावधी संपुष्टात आलेला असला तरी प्रत्येकाने ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते आहे ती विचारात घेता अजूनही सुनेत्रा वहिनींच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. अजित पवार यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर त्यावर वेगवेगळे प्रश्न निर्माण करण्यात आले की तो अपघात आहे का घातपात आहे. तर तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं बघता, कारण आता 2 महिन्यानंतर परत ही निवडणूक होती दादांच्या याच्या सगळ्या. खरं तर दादांचं दुर्दैवी निधन हीच बाब एवढी धक्कादायक आहे की मग त्याच्यामध्ये नेमका तो शब्दच्छल करण्यापेक्षा मला असं वाटते की या अनुषंगाने आदरणीय सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्यालाही त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे या गोष्टींच्या तपशिलात न जाता राज्य पातळीवरनं ज्या काही योग्य त्या गोष्टी होत आहेत त्या निश्चितच आपण स्वीकारल्या पाहिजेत. निवडणूक होते, आता सुनेत्रा वहिनी निवडून येतील, मात्र किती मताधिक्य असेल हे एवढं आहे. मात्र सगळं पवार कुटुंब या ठिकाणी यावं असं तुमची काय? निश्चितच सगळ्यांनाच आवडेल. एक सामान्य नागरिक म्हणून ते पाहायला मला देखील खूप आवडेल.